ही कसली मर्दानगी? देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधलेत? मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंवरून आदित्य ठाकरेंचा प्रहार, एकनाथ शिंदेंवर सडकून टीका. डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याला कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी रमेश म्हात्रेसह त्याच्या साथीदारांनाही न्यायालयात हजर केलं जाणार आहे. डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण, शिवीगाळ करणारा शिंदे गटाचा गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या हिंसक वागणुकीवरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका करत भाष्य केलंय. रमेश म्हात्रेला डॉक्टरने दवाखान्यात उपचार दिले, त्याला 3rd डिग्री द्यायला हवी होती, त्याला वाचवलं जात आहे आणि त्या ठिकाणच्या स्थानिक खासदाराचा तो जवळचा आहे. ज्या रुग्णालयात मारहाण केली त्यातून सुटण्यासाठी दुसऱ्या रुग्णालयात आश्रय घेता, ही कसली मर्दानगी? गृहमंत्री आता यावर काय कारवाई करणार? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात कोणी बांधले आहेत का? सरकार म्हात्रेचा बचाव का करते? असे प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर सडकून टीका केली आहे. पुढे बोलताना आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे. भ्रष्टाचार जिथे जिथे होईल तिथे तिथे आवाज उठवणार. मुख्यमंत्री यांना कुठेतरी झोंबलं असलं तर मी स्पष्ट बोलणार. एकनाथ शिंदेंना भ्रष्टाचाराबाबत प्रश्न विचारतील म्हणून रुग्णालयात जाऊन सलाईन लावून बसले होते. हे सगळं नाटक होतं, त्यांना उत्तर द्यावं लागत होती म्हणून भ्रष्टाचार मिंदे हे रुग्णालयात जाऊन बसले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचं विधानसभा अधिवेशन आहे, त्यामुळे ते केंद्रात जाणार आहेत. त्यामुळे त्यांची तयारी करताना ते सभागृहात हिंदीमध्ये त्यासाठीच बोलत आहे, असा टोला आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांना लगावलेला आहे. मला वाटतं एक आपण पाहिलं असेल, ज्या रमेश म्हात्रेंनी महिला असो की पुरुष असो दोन्ही डॉक्टर्सवर आणि नर्सेसवर हात उचलला, अतिशय घाणेरड्या शब्दांमध्ये शिवीगाळ केली. तो ऑडिओ मला वाटतं काही सोशल मीडियावर आपण पाहिलं असेल, चॅनल्स दाखवू शकतच नाहीत कारण त्यांना सगळं ते पूर्ण टिंबटिंबच करायला लागेल. पण हे सगळं झाल्यानंतर आम्ही तिथे व्हिजिट केली आणि व्हिजिट झाल्या जाब विचारल्यावर रमेश म्हात्रेंना अटक झाली. पण अटक झाल्यानंतर गृह खात्याने देखील त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कसं होऊ दिलं हे मला माहिती नाही. खरं तर नीट त्या लायकीपर्यंत आणून की आता सूज आलेली आहे, आता ऍडमिट करायची, एवढं सगळं केल्यानंतरच पोलिसांनी त्यांना ऍडमिट करायला पाहिजे होतं. पण ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊन मारामारी करता, शिवीगाळ करता, ज्या डॉक्टरवर तुम्ही हात उचलता, त्याच केसमधून तुम्ही पळवाट काढायला जाऊन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये लपता. ही काय मर्दांगी आली तुमच्यामध्ये? आणि एवढंच जर असेल तर हात उचलायचाच नव्हता, जाऊन माफी मागायची होती. पण माझी अजूनही मागणी राहील, कारण मुख्यमंत्री महोदयांचे जे गृहमंत्री पण आहेत त्यांचे हात कोणी बांधलेत मला माहिती नाही. पण एका बाजूला आपण पाहिलं असेल, जे गणपत गायकवाड ज्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार केला होता ते भाजपचे आहेत म्हणून अजून जेलमध्ये आहेत, आणि हे मिंदे गटातले आहेत म्हणून लगेच त्यांना बाहेर काढण्यात आलं. म्हणजे गृहमंत्री जे मुख्यमंत्री आहेत म्हणजे फडणवीस साहेब आहेत, त्यांचे हात कोणी बांधलेले आहेत हे जरा आपण त्यांना आज विचारलं पाहिजे, पत्रकार परिषद जेव्हा ते शेवटाला घेतात तेव्हा. पण अजूनही माझी मागणी हीच राहील की रमेश म्हात्रे यांचं नगरसेवक पद हे बाद केलं पाहिजे, बरखास्त केलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.